मला कोण फोन करते बापू खचून जाऊ नका. आता काय पत्रकार आहे ते बोलू का नको. अरे तुम्ही भिताडाला खचवू नका म्हणा. एखादं पूल बांधलं त्याला खचू नका. जातीवंत ही शिष्यासारखं पोलाद आहे. पोलाद कसं खचलं कधी खचत नाही झेजत नाही. ती पाषाणापेक्षाही जड असतं ताकद. माझं हृदय भगवंताने दिलेलं हृदय ह्याला दुःख कधी नाही. या निवडणुकीकडे बघत असताना मी माझा पराभव झाला हे बघण्याऐवजी मी मनापासून म्हणत असतो तुरा जराम पाटील हा शेतकऱ्याचा पोरगा आहे. तालुक्यातल्या 91,000 जनतेनं मत दिलंय शेतकऱ्या पोटी सुद्धा. हिच्यापेक्षा तुझी अजून लायकी पाहिजे काय. माझं मन समाधानी असतो. बरोबर मला जनतेने दिलं. 91,000 लोकांनी मला मत दिले. यापेक्षा मी अंदाज देतो कमीत कमी 170 आणि जास्तीत जास्त 200 पुढे सुद्धा महायुती गेल्याशिवाय राहायची नाही. मी बोलत. आणि संजय राऊत म्हणत होता की 4 दिवस जाईल विषय मिटलेला ना आम्ही आता सत्तेवर येणार आहे. पुन्हा पुन्हा तुरुंगात टाकाय वाढ बघत काय गड्यानी आधी काढलो. त्या तो तुरुंगात जाऊन आला 10-15 दिवस पूर्वी सगळा महाराष्ट्र तुरुंगात गेला पाहिजे. काय माणसाचं मन तर कसं असतंय. आता ह्या संजय राऊताचं या महाराष्ट्रातली जनता कधी काय ऐकणार नाही. लबाड लांड काय म्हणणार फसवाय. शिंदे साहेब फडणवीस साहेबांचं वाईट बोलल्याशिवाय काय अनगॉड लागत नाही. आणि ह्याला भाकरी जर संध्याकाळी खाया झाली तर आता ह्याला असं करावं लागणार आहे की खोली बंद करून शिंदे साहेबांना थोड्या शिव्या फडणवीस साहेबांना त्यात एका दिवशी शाजी बापूला शिव्या देणार. मग म्हणणार बायकोला भूक लागली जरा वाढा. त्याशिवायला भूकही लागत नाही. करावं काय. असलाही माणूस आहे. असल्या माणसाचं टीव्हीवर इथनं पुढं काय सुद्धा ऐकायचं नाही. उद्धव ठाकरे बी इथंच येते. संजय राऊत बी इथंच येते. कामं नव्हती का दोघांना. त्याला माहित होती आपलं येत आहे पण आपले त्याला पाडतंय म्हणून तिकडे. त्याला ह्याला आणायचं कुठं पडलं होतं. मला पाडायचं त्याला काळजी लागली. त्यासाठी आली बिचारी गेली. एकानं हात वर करून खाली केलं. बोंगाला तिथं वळून गेला. आता या संजय राऊताची अवस्था अशी झाली की आता मला वाटतं 2 दिवसात टीव्ही वाली काय त्याची इंटरव्ह्यू जात नाही. आवर्जून सांगतो खचून जाऊ नका. हरल्याची भावना मनात आणू नका. माझ्या विश्वास ठेवा. एखादी गोष्ट मनात घेतली का मी करत असतो. आमदार पेशंट जर झणाट मोठं काय घेऊन येणार तर माझं नाही. साहेबांकडून फडणवीस साहेबांकडून असं पद तुम्हाला घेऊन येतो. ज्या रुबाबात 5 वर्ष केली त्या डबल रुबाबात तुम्ही कसं वाटतंय याला. त्याला एक सांगा 2 महिने थांब तुला कसं वाटतंय. आठवडाभर घरात काढायला माझ्या या मतदाराला कुणी धक्का लावण्याचा गर्वानं जर प्रयत्न केला जाहीररित्या इथून सांगतो. हा शिवसैनिक आहे. एकनाथ शिंदे साहेबांचा आवडता चेला हिंदू हृदय सम्राटाचे विचार. शांत आहे तोपर्यंत शांत आहे. जर माझ्या माणसाला कुठं
झटका लागला तर पिसून उठलून सगळं एकाचं मुश्किल करून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.